प्रश्न आहे की रोडपाली गाव या गावात जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता विकला आहे. आमच्या सुधांशूच्या भाषेमध्ये तो रस्ता विकला आहे. तर तो रस्ता आम्हाला खुला करून द्यायचा आहे. वडलं पाहिजे. जेव्हा मनुष्य या धर्तीवर लोक पावला, मनुष्य या धर्तीवर जन्म घेतला, तेव्हापासूनचा रस्ता या बिल्डरांच्या माध्यमातून तो बंद केलेला आहे. एक जेसीबी तोडायला 200 पोलीस बंदोबस्त त्या रोडपालीला दिले होते. म्हणजे ही एक भयान बाब आहे. म्हणजे पोलिसांना पुढे करून जनतेला, स्थानिकांना घाबरवून अशा पद्धतीची ही भूमिका जर हा प्रशासन घेत असेल तर ही मतलब खेदजनक बाब आहे. मला या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड, सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नियमामध्ये किमान 500 मीटर वसाहतीपासून दूर असावा, म्हणजे अर्धा किलोमीटर. परंतु असा नसताना चितो माझ्या गावचा, ज्याला आम्ही बाबूदेव आमचे कुलस्वामी म्हणतो, मसेसराला, असं आमच्या मसेसराच्या देवासमोर पलीकडे बाबदेव आहे, अलीकडे मसेसर आहे, अशा देवाच्या प्रार्थनिक विस्तार आमचा तलाव आहे. त्या तलावाच्या समोर हा डम्पिंग ग्राउंड, लोकांना सकाळी जे वॉकिंगला लोक जातात, सिनियर सिटीजन जातात, त्यांना अनेक वेदनाच्या संदर्भात भोगाव्या लागतील. डासांचं प्रमाण वाढेल. माझ्या कलमनुरीतही काही पत्रकार आहेत, त्यांना मी हेतू पुरस्कार या सांगणार आहे की तुम्ही देखील आवाज याच्यावरती उठवला पाहिजे आणि सातत्याने आवाज उठवला पाहिजे. आणि हा डम्पिंग ग्राउंड तिथं आल्यामुळे काय होणार आहे, टक्क्याची परिस्थिती काय झाली, आणि हा डम्पिंग ग्राउंड कुणाच्या स्वतःसाठी जवळ छोट्या गाड्या यायला पाहिजेत म्हणून लावतात, कॉन्ट्रॅक्टरच्या साठी, जनतेच्या साठी की प्रशासनात असलेल्या अधिकाऱ्यांसाठी. मग असा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणून हटवला पाहिजे, त्याचं आरक्षण रद्द केला पाहिजे. रोडपाली गावातील रस्ता हा खुला करून दिला पाहिजे. सर्वप्रथम या सत्ताधाऱ्यांना अहंकार झालेला आहे. आपण देशाच्या राजकारणात बघितलं किंवा राज्याच्या राजकारणात 2 दिवसापूर्वी आपण सोशल मीडिया टक्केवारीचा त्यांनी आपल्याला चार्टर बनवून दिला. तसा हॉटेलमध्ये गेलं का बिर्याणी किती, चिकन तंदुरी कशी, तशा टक्केवारी कशा लाभ आहे. म्हणजे त्यांचा आकाश ज्या पद्धतीने चोऱ्या करतो त्याच्यामुळे खालचे सत्ताधारी त्याला काय अपवाद नसणार आहे. म्हणजे पूर्वीपासूनच त्यांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, त्याच्यामुळं त्या अधिकाऱ्यांना काय वाटतं का आम्ही या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वागलो तर आमची खुर्ची जाईल. तर खुर्ची वाचवण्यासाठी बऱ्याचशा त्यांचे भाऊ पण आपण बघितलं असेल की खाजगी बोलत असतात का ह्या प्रशासनापेक्षा ही जी सत्ताधारी आहे खरोखर यांनी वायर म्हणून आता इतिशी टक्केवारी लावलेले. काही खाजगीमध्ये त्यांचे ऑडिओ व्हिडिओ पण काही जणांकडे आहेत, काही दिवसात ते येतील आमच्यापर्यंत. आणि मग त्याला एक चांगली धाग आपल्या भाषेप्रमाणे एक एलसीडी लावू तिथे महापालिकेच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या बंगल्यासमोर कशा पद्धतीने ह्या कॉन्ट्रॅक्टरला भेटीस फुल टक्केवारीचाच खेळ चालेल. त्याच्यामुळे कामाचे तुम्हाला तिथं दर्जा मिळणार नाही. आणि कामाचा दर्जा हा लोकांच्या कामातून तिथं पैसा जमा होतो, लोकांना तिथे भेटीस झाला जातो. 2021चा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे का आपण जबरदस्ती कोणाकडनं मालमत्ता काही वसूल करू शकत नाही. परंतु सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना एवढा अहंकार झालाय का तुम्ही कितीही मोर्चे काढा, आम्ही तुमच्या घरांना टाळे लावू पण तुमचा मालमत्ता काही घेऊ, परंतु बाजूच्या महापालिकेमध्ये असणारे टॅक्सेस आणि आपले फार तफावत आहे. तो जरी तिथे विषय नसला तरी येणाऱ्या काळामध्ये आता आमच्याकडे या सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात रस्त्याची लढाई लढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण लोक पण एक झोपलेला उभं पण त्यांनी झोपेचं सोन घेतलेलं आहे. कारण का निवडणुकीमध्ये जी पाकिट सिस्टीम आहे, निवडणुका आल्या का आपण पाहिला असेल कशी चांगली लोक गर्दी करतात आणि मग चुकीच्या माणसांना निवडून देतात आणि त्याचं हे पाप भोगतात. त्याच्यासाठी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु हा जो मोर्चा असेल, हा भव्य निधी असेल, पक्षाचा बॅनर मिळेल, जिथे सुदाम पाटील आला तिथे काँग्रेसचा सिंबल लोकांना काढण्यात नाही. जगदीश भाई बोलला तर त्यांची स्वतःचा पक्ष, बाकी सगळे नेते मंडळ आम्ही सत्ताधाऱ्यांना पण येतात आमंत्रण करू, पण ते येणार नाही. कारण हे प्रशासनाच्या विरोधात जाणार नाही. ते रोज एकत्र खेळून बोधे खेळत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या लागेबंद एकमेकांच्या सगळ्या एकमेकांना अडकलेले आहेत. परंतु हा जो 30 तारखेला मोर्चा आहे आणि नक्की अधिवेशन पण असल्यामुळे प्रशासनाला आणि शासनाला याची दखल घ्यावी लागेल. आणि ह्या मोर्चामध्ये काही लेखी ठोस यांनी आम्हाला जर उत्तर
किंवा त्या कामांची अंमलबजावणी केली नाही तर तिथे दिवसभर तरी बसावं लागलं तरी आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि येणाऱ्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये भीती घातली पाहिजे की ज्या पद्धतीनं कॉर्पोरेट सारखं कुणीतरी येतो आणि यांच्या मनामध्ये धडकी असेल त्या धडकीवर एक रोडमारी ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले. जो प्रश्न आहे महिलांसाठी पाण्याचा प्रश्न खूप होता. तर पाण्यासाठी जे महिलांचं नाही तर माझ्यामध्ये पुरुष वर्ग पण याच्यामध्ये तेवढाच सहभागी घेणार आहे जेवढा महिला याच्यामध्ये या मोर्चामध्ये सहभाग घेणार आहे. कारण आताची परिस्थिती बघा कलोबलीमध्ये जेमतेम 8 ते 10 दिवस झाले पाण्याचा कुठेही म्हणजे पाणीच नाहीये. टेंडरनी पाणी घेतलं जातो. महिलांचा खूप आक्रोश आहे या मोर्चामध्ये. 30 तारखेच्या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग पुरुष वर्गांपेक्षा डबल असेल एवढी गवाही मी आज केली. सकाळी 10चा टायमिंग देतो पण 11 वाजता प्रांत कार्यालय ओल्ड मंदिर ज्याला आपण ठाण्याची सुरुवात म्हणतो जिथं कंगास फूड आहे तिथं पार्किंगची व्यवस्था आहे. जरी आदरणीय पाटील आता नसते तरी पार्किंग आम्हाला मात्र ठेवलेली आहे आणि थोड्या दिवसात ते पण येतील तिथं आपल्या सोबत अशा अन्य विरुद्ध लढा देण्यासाठी. तर तिथेशी जे प्रांत कार्यालय आहे तिथून सुरुवात होईल आणि थेट महानगरपालिकेच्या कार्यालयावरती हा मोर्चा आपला निघणार.